हरे कृष्ण। तर आज आपण बघणार आहोत देवघरात अधिक देव असल्यास त्यांचे विसर्जन करावे का? त्या योग्य देवाचा कोप तर होत नाही ना? जास्त तसबिरीचे काय करावे? बऱ्याचदा प्रश्न पडतो की देवघरामध्ये जास्त देव असल्यास काय करावे? तर चातुर्मास काय सांगते हे आपण आज बघणार आहोत। तर सर्वप्रथम चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला सोबतच लाईक आणि शेअर देखील नक्की करा। काही लोक देवघरातील देव उगाच वाढवित असतात। कुठे तीर्थक्षेत्री गेले की तिथले फोटो वा मूर्ती आणून लगेच देवघरात ठेवतील। याचा परिणाम असा होतो की पुढे पुढे वयोमानानुसार वाढलेल्या देवांची पूजा करणे अजिबात जमत नाही। याचसाठी देव वाढवतानाच विचार करावा। थोडे देव असतील तर त्यांची पूजा नीट होते। म्हणून देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा अधिक मूर्ती असल्यास फक्त एकच चांगली मूर्ती ठेवावी व बाकीच्यांचे गुरुजींकडून शास्त्रोक्त विसर्जन करून घ्यावे। यात देवाचा कोप होण्याचा प्रश्नच येत नाही। तसबिरींच्या बाबतीत विसर्जनाचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण मूर्तीप्रमाणे तसबिरींचे प्राणप्रतिष्ठा झालेली नसते। यासाठी तसबिरी कमी करताना त्या देवतांची क्षमा मागावी व त्यांना नैवेद्य दाखवून आरती करावी व जास्तीत जास्त तसबिरी काढून ठेवाव्यात। यात कसलाही दोष लागत नाही। तर आपण बघितलेलं आहे की देवघरात मूर्त्या विसर्जन करणे योग्य की अयोग्य, जे फोटोज असतात देवांचे तर त्याचे काय करायचे। तर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हरे कृष्ण।